मुळामध्ये जर आपण समजून घेतलं तर याच्यामध्ये गुन्हा नाही घडलेला। याचं कारण हे कुठेही स्कॉलरशिपचे पैसे हे त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये घेऊन खर्च केलेले नाहीत। हे पैसे खर्च करण्याचा त्या भिंतीवर जी भिंत त्यांनी बांधली आहे त्यांना अधिकारच होता। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कुठल्याही पुराव्याविना बदनामी करणे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना त्याचा सामना करावा लागतो, महिलांना तर विशेषतः करावा लागतो। आणि म्हणून या संदर्भात कायद्यामध्ये काही बदल किंवा तरतूद करता येईल का हे पडताळून पाहण्याकरता राज्याचे जे डीजी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करण्यात येईल आणि त्यांच्या रिकमेंडेशन प्रमाणे पुढची कारवाई केली जाईल। मी आपल्याला आजच सांगतो की या लोकांनी 7.5च्या आत वापर करण्याचं जर ठरवलं तर आपण त्यांना या योजनेचा पूर्ण लाभ देऊ। त्या संदर्भात त्यांनी 7.5 HP आतमध्ये आपला वापर आणला पाहिजे। ज्या काही उपाययोजना त्या करतात त्या उपाययोजना त्यांनी केल्या पाहिजेत। त्या उपाययोजना केल्या तर आपण नक्की या लोकांना त्याचा फायदा जो आहे तो मिळवून। आणि जेव्हा MERC पुढे पिटिशन गेली होती त्याही वेळेस हा मुद्दा मांडण्यात आला होता की याचं कॅटेगरायझेशन आपण शेतीमध्ये करावं, परंतु त्याला मान्यता काही मिळाली नाही। आणि मला असं वाटतं की पण त्याला विशेष रेट आहे, म्हणजे त्याला काही नॉर्मल रेट नाही आहे, त्याला विशेष रेट आहे। तथापि आपण जी मागणी केलेली आहे त्यात अजून काही दिलासा देता येणं शक्य आहे का याचा विचार केला। आपण ज्याप्रमाणे सांगितलं की कोल्ड स्टोरेज बाकी इतर याकरता काही विशेष विचार करता येईल का, तर त्या संदर्भात आता प्रयत्न चाललेला आहे। विशेषतः अजूनही सोलरवरचं कोल्ड स्टोरेज जे आहे त्याची फिजिबिलिटी पाहिजे त्या प्रमाणात येत नाहीये, पण त्यात इनोव्हेशन्स खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत। त्यामुळे शासनालाही कोल्ड स्टोरेजची चेन उभारायची असल्यामुळे त्याचा जो काही विजेचा दर आहे हा आटोक्यात कसा आणता येईल, त्याला हायब्रिड करता येईल का, अशा प्रकारचा विचार चाललाय। त्यामुळे निश्चितपणे या संदर्भात आम्ही प्रयत्न करून जो चांगल्यात चांगला निर्णय घेता येईल तो घेण्याचा प्रयत्न करू। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही जी आपली फ्लॅगशिप योजना आहे या योजनेच्या अंतर्गत 4000 मेगावॅट पूर्ण झालेलं आहे काम आणि या 4000 मेगावॅटच्या माध्यमातून जवळपास 8 लाख शेतकऱ्यांना आता निरंतर वीज आपण देऊ शकतोय, ती आपण सुरू केलेली आहे। तशा पद्धतीनं तिथे आपण सोलर प्लांट उभा करणार आहोत, मोठ्या कॅपॅसिटीचा प्लांट उभा करणार आहोत, त्याची मायक्रोग्रिड तयार करणार आहोत आणि त्यातनं बॅटरी स्टोरेजचा उपयोग करून वीज निर्मिती करून या प्रत्येक घराला त्या गावातल्या आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीनं वीज देणार आहोत।